आज आपण अतिशय पौष्टिक आणि बहुगुणी असे उपवासाचे लाडू पाहणार आहोत. या लाडूमध्ये असे काही पौष्टिक साहित्य मिसळणार आहोत की ते आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त ठरतात. हे लाडू तोंडात टाकताच विरघळणारे आणि खमंग खुसखुशीत तयार होतात. चवीला तर अप्रतिमच. दिवसाची सुरुवात अशा पौष्टिक लाडूंनी केली तर शरीराला नैसर्गिक ताकद मिळते आणि उपवास असो वा नसो दिवसभर ताजेतवाने वाटते. सकाळी एक लाडू खाल्ला आणि त्यावर एक ग्लासभर कोमट पाणी पिले तर दिवसभर शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि थकवा जाणवत नाही. आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त आणि बहुगुणी असे हे लाडू आहेत. माझ्या मते बाजारातील तयार पदार्थापेक्षा असे घरगुती पौष्टिक आणि नैसर्गिक साहित्य वापरून केलेले लाडू आरोग्यासाठी अधिक चांगले असतात. तुम्हीही एकदा नक्की करून पहा. चव आणि आरोग्य याचा सुंदर कॉम्बिनेशन आहे. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. इथे आपण लाडूसाठी लागणारे साहित्य घेतले आहेत. काजू, बदाम, गूळ, खोबरं, मखाना, शेंगदाणा आणि खारीक पावडर. सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये 1 वाटी मखाने घातले. हे मखाने कमी आचेवर छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. मखाने भाजताना आच कमीच ठेवायचे आहेत आणि करपणार नाही आणि छान कुरकुरीत होतील असे भाजून घ्यायचे आहेत. मखाने छान खमंग भाजून झाले आहेत, काढून बाजूला ठेवूया. आणि याच कढईमध्ये आता 1 वाटी शेंगदाणे घातले आहेत. शेंगदाणेही याच पद्धतीने मंद आचेवर सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे शेंगदाणा एकसारखे भाजले जातील आणि शेंगदाणे करपणार नाही. शेंगदाणे छान खमंग झाले की हे शेंगदाणे काढून बाजूला ठेवूया. आणि परत त्याच कढईमध्ये आपण 1 वाटी खोबरं घेतलं होतं, तो किसून घेतला आहे. हा किस या कढईमध्ये घातला आहे आणि मंद आचेवर हा खोबरा सोनेरी रंगावर भाजून घेऊया. हा खोबरा किस भाजायला जास्त वेळ लागत नाही, लगेच भाजला जातो. बघा, मिनिटभरातच रंग बदलला आहे. खोबरा छान खमंग भाजला गेला आहे. हा काढून घेऊया. परत त्याच कढईमध्ये 2 चमचा तूप घातला आहे. तूप हलकेसे गरम झाले की यामध्ये ड्रायफ्रूट कटरने बारीक तुकडे करून घेतलेले काजू आणि बदाम घालूया. मंद आचेवर हे भाजून घेऊया. आपण काजू आणि बदाम मिक्सरमधून फिरून घेतले नाही, कारण मिक्सरमध्ये फिरवले तर त्याची अगदी बारीक पावडर तयार होते आणि मग लाडू खाताना त्याची वेगळी चव जाणवत नाही. या पद्धतीने छोटे तुकडे करून वापरल्यास लाडू खाताना काजू बदाम दाताखाली येतात, त्यामुळे चव अधिक छान लागते. काजू आणि बदाम छान मंद आचेवर मी 2 ते 3 मिनटं खमंग भाजून घेतला आहे. हे काढून घेऊया. आता परत त्याच कढईमध्ये खारीक पावडर घालूया आणि मंद आचेवर सतत हलवत खारीक पावडर हलकीशी भाजून घ्यायची आहे. जास्त वेळ भाजायची गरज नाही, फक्त खारीक पावडरची कच्चेपणा निघून जाईपर्यंत आणि हलकीशी सुगंध येईपर्यंत परतवायची आहे. यामुळे लाडूंना छान चव आणि नैसर्गिक गोडवा मिळतो. इथे आपण सगळे साहित्य भाजून घेतले आहेत आणि हे आता मिक्स करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक खोलगट भांडं घेतलं आहे. यामध्ये भाजलेलं खोबरा घालूया. हे हाताने या पद्धतीने चुरा करून घ्यायचा आहे. यामध्ये भाजलेलं ड्रायफ्रूट घालूया. खारीक पावडर घालूया. मी साहित्याची यादी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हे जरा वेळ बाजूला ठेवूया आणि हे शेंगदाणे, मखाने आणि गूळ मिक्सरमधून फिरून घेऊया. तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये सर्वप्रथम मखाना घालूया आणि मखाना फिरून घेऊया. हे मिक्सरमधून फिरून घेतलेलं मखान्याचं पावडर या मिश्रणामध्ये घालूया. परत या भांड्यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे घालूया आणि हे शेंगदाणे फिरून घेऊया. मी याचे सालं काढले नाही. तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचे सालं काढून घेऊ शकता. इथे आपण शेंगदाणे फिरून घेतले आहेत. यामध्ये हे घेतलेलं आता गूळ घालूया. मी इथे लाडू जरा कमीच गोड केले आहेत. तुम्हाला गोड आवडत असेल तर गूळ आणखी तुम्ही वाढवू शकता. हे फिरून घेऊया. फिरून घेतलेलं गूळ आणि शेंगदाणे या भांड्यामध्ये घालूया. सगळे साहित्य व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया. आवडत असेल तर यामध्ये तुम्ही खजूर पण घालू शकता. खजूर थोडा तुपामध्ये परतून घ्यायचं आणि मिक्सरमधून फिरून घालायचं. इथे लाडवांचं मिश्रण तयार आहे. लाडू बांधून घेऊया. तर इथे मी छोटे छोटेच लिंबाच्या आकारा एवढे लाडू बनवून घेत आहे
आणि पाहू शकता किती छान लाडू तयार झाले आहे। प्रत्येक लाडू घट्ट बसलेला आहे आणि पौष्टिकतेने भरलेला आहे। असे आपले बहुगुणी पौष्टिक उपवासासाठी अत्यंत उपयुक्त लाडू तयार झाले आहेत। अशा प्रकारचे घरगुती लाडू केवळ चवीसाठी नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर असतात। नैसर्गिक आणि पौष्टिक साहित्यामुळे हे लाडू शरीराला ऊर्जा देतात आणि उपवासाच्या दिवशी ताकद टिकून ठेवतात। तुम्हीही नक्की करून पहा। तुमचा अनुभव मला जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हे पूर्णपणे निशुल्क आहे। धन्यवाद।